वेलकम बॅक टू अवर चॅनल आपली टीचर. आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 16 चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्युबॉइड, व्हॉट इज व्हॉल्यूम अँड व्हॉट इज स्टँडर्ड युनिट ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय आणि व्हॉल्यूमचे स्टँडर्ड युनिट हे काय असतं. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 16.1 आपण सॉल्व्ह केला. पार्ट 1चे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्याचबरोबर इथे आय बटनच्या इथे सुद्धा प्रोव्हाइड करेन. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. यामध्ये आपण पाहणार आहोत कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर अँड टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 16.2 सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे या चॅप्टरमधला सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर इथे मी सिलेंडर ड्रॉ केलेला आहे आणि हा सिलेंडरचा हाईट असणार आहे एच आणि त्याचा जो बेस आहे तो सर्क्युलर आहे आणि सर्क्युलर बेसची रेडियस असणार आहे आर. त्यामुळे सर्क्युलर बेसचा एरिया झाला 2πr आणि ह्याची हाईट झाली एच. जर आपल्याला या सिलेंड्रिकल शेपचा कर्व सरफेस एरिया काढायचा आहे, म्हणजेच अप्पर सर्क्युलर बेस आणि लोअर सर्क्युलर बेस आपण यामध्ये काउंट नाही करणार आहोत. आपण फक्त जो कर्व एरिया आहे किंवा कर्व एरिया आहे त्याचा आपण सरफेस एरिया फाइंड आउट करणार आहोत. त्यामुळे आपण काय केलं, एक रेक्टँग्युलर शीट घेतली आणि रेक्टँग्युलर शीट आपण या सिलेंड्रिकल शेप होती किंवा सिलेंडर भोवती गुंडाळली किंवा रॅप केली. तर ह्या रेक्टँग्युलर शीटचा जी लेंथ असणार आहे ती असणार आहे हा जो सर्क्युलर जो बेस आहे त्या बेसचा जो सर्कम्फरन्स आहे तेवढी ह्या रेक्टँग्युलर शीटचा लेंथ असणार आहे आणि ह्याची जी ब्रेड्थ असणार आहे ती ह्या सिलेंड्रिकल शेपच्या हाईट एवढी असणार आहे. त्यामुळे ह्या रेक्टँगलचा लेंथ येणार आहे 2πr. 2πr म्हणजेच जो हा बेसचा सर्क्युलर शेप आहे त्या सर्क्युलर शेपचा जर आपण सर्कम्फरन्स फाइंड आउट केला तर तो येणार आहे 2πr आणि हाच सर्कम्फरन्स असणार आहे आपल्या रेक्टँग्युलर शीटची लेंथ आणि याची ब्रेड्थ असणार आहे ह्या सिलेंड्रिकल शेपच्या हाईट एवढी. त्यामुळे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँग्युलर शीट. सो ह्या रेक्टँग्युलर शीटचा जर आपण एरिया फाइंड आउट केला तर तोच एरिया असणार आहे सिलेंड्रिकल शेपचा कर्व सरफेस एरिया. त्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. याची लेंथ असणार आहे 2πr म्हणजेच सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल आणि ह्याची हाईट असणार आहे ब्रेड्थ. ह्याची ब्रेड्थ असणार आहे हाईट एवढी. त्यामुळे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इंटू हाईट ऑफ सिलेंडर. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे 2πr आणि याची हाईट आहे h. त्यामुळे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πrh. सो हा झाला आपला कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला. सो स्टुडंट, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πrh. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर टोटल सरफेस एरियामध्ये सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया ॲड होणार आणि जे अप्पर आणि लोअरचे सर्क्युलर बेस आहेत त्या सर्क्युलर बेसचा एरियासुद्धा यामध्ये ॲड होणार. सो हे तिन्ही एरिया ॲड केले की आपल्याला मिळणार टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सो टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू कर्व सरफेस एरिया प्लस 2 इंटू एरिया ऑफ सर्क्युलर फेसेस. सर्क्युलर फेसेस दोन आहेत सिलेंडरला, अप्पर सर्क्युलर फेस आणि लोअर सर्क्युलर फेस. त्यामुळे आपण कर्व सरफेस एरिया आत्ताच पाहिला कसा असतो. सो कर्व सरफेस एरिया आहे सिलेंडरचा 2πrh प्लस 2 इंटू πr². सो जे सर्क्युलर फेसेस आहे त्यांचा एरिया येणार πr² आणि 2 काय येते, कारण सिलेंडरला दोन सर्क्युलर फेसेस आहेत, अप्पर सर्क्युलर फेस आणि लोअर सर्क्युलर फेस. आणि ते पण 2ने मल्टिप्लाय केलं. सो इथे 2πr दोन्हीमध्ये कॉमन आहेत, ते आपण कॉमन बाहेर काढले आणि इथे राहिला h प्लस r. त्यामुळे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर येणार 2πr इंटू h प्लस r.
सो ह्या दोन फॉर्म्युलाजवरून आता आपण प्रॅक्टिस सेट 16.2 सॉल्व करणार आहोत. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 16.2 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. इन इच एक्झाम्पल गिवन बिलो रेडियस ऑफ अ बेस ऑफ अ सिलेंडर अँड इट्स हाईट्स आर गिवन. फाइंड कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. सो इथे त्यांनी जो सिलेंड्रिकल बेस आहे, सर्क्युलर बेस आहे सिलेंडरचा, त्याची रेडियस दिलेली आहे आणि सिलेंडरची हाईट दिलेली आहे. सो त्यावरून आपल्याला सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. रेडियस इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि हाईट इक्वल टू 10 सेंटीमीटर. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πRh. सो पायची व्हॅल्यू आपण इथे घेणार 22/7. त्यामुळे हे इक्वेशन येणार 2 × 22/7 इंटू आर आहे आपली 7 सेंटीमीटर इंटू हाईट आहे आपले 10 सेंटीमीटर. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येतं 440 स्क्वेअर सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आपला आहे 2πr इंटू h प्लस आर. सो πr आणि hच्या व्हॅल्यूज प्रूव्ह केल्यानंतर आपलं इक्वेशन येणार आहे 2 × 22/7 इंटू 7 प्लस इंटू 10 + 7. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे 748 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. रेडियस इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि हाईट इक्वल टू 14 सेंटीमीटर. सो कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πRh. पायची व्हॅल्यू आपण करणार 22/7. आर आपला आहे 4.2 सेंटीमीटर आणि एच आहे 14 सेंटीमीटर. देअरफॉर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2 × 22/7 इंटू 4.2 इंटू 14. सो सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येतं 369.60 स्क्वेअर सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πr इंटू h प्लस आर. पायची व्हॅल्यू आपण इथं पुट करणार 22/7. आर आहे आपला 4.2 सेंटीमीटर, एच आहे 14 सेंटीमीटर. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2 × 22/7 इंटू 4.2 इंटू 14 + 4.2. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येतं 480.48 स्क्वेअर सेंटीमीटर. Therefore, total surface area of cylinder equal to 480.48 square centimeter. So student, practice set मधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड द एरिया ऑफ अ बेस अँड रेडियस ऑफ अ सिलेंडर इफ इट्स कर्व सरफेस एरिया इज 660 स्क्वेअर सेंटीमीटर आणि हाईट इज 21 सेंटीमीटर. सो इथे त्यांनी आपल्याला एरिया ऑफ सर्क्युलर बेस फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि रेडियस सिलेंडरची जी रेडियस आहे ती फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि त्यांनी इथे कर्व सरफेस एरिया दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. सो गिवन कर्व सरफेस एरिया इक्वल टू 660 स्क्वेअर सेंटीमीटर, हाईट इक्वल टू 21 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ बेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि रेडियससुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πRh. कर्व सरफेस एरिया आहे आपला 660 इक्वल टू 2πr इंटू 21 आणि हाईट आपली दिलेली आहे 21. सो पायची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार 22/7 आणि आपला आहे आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि आपला एच आहे 21. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येतो आर इक्वल टू 5 सेंटीमीटर. सो आरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे जी आहे 5 सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ सर्क्युलर बेस इक्वल टू πr². आरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5. त्यामुळे 22/7 इंटू 5 इंटू 5. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येतं 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ सर्क्युलर बेस ऑफ अ सिलेंडर इक्वल टू 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॅक्टिस सेटमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. Find the area of sheet required to make a cylindrical container which is open at one side and whose diameter is 28 centimeter and height is 20 centimeter. सो आपल्याला एका शीटपासून एक सिलेंड्रिकल कंटेनर बनवायचा आहे आणि तो सिलेंड्रिकल कंटेनर हा एका साईडला ओपन असेल, म्हणजे त्याचा जो अप्पर सर्क्युलर फेस आहे तो ओपन असेल आणि त्यांनी इथे
त्या सर्क्युलर फेसचा डायमीटर दिलेला आहे जो आहे 28 सेंटीमीटर. सो डायमीटरवरून आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो, म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू मिळून जाईल. त्याने तिथे हाईट दिलेली आहे जी आहे 20 सेंटीमीटर. सो ह्यावरून आपल्याला सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. पण त्या टोटल सरफेस एरियामधून आपल्याला जो अप्पर सर्क्युलर फेस आहे तो मायनस करायचा आहे, किंवा आपण काय करणार, कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करणार आणि त्यामध्ये जो बेसचा जो सर्क्युलर फेस आहे त्याचा एरिया ॲड करणार. म्हणजे आपल्याला शीटचा एरिया मिळून जाईल. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ ए शीट रिक्वायर्ड टू मेक ए लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. सो ह्या कंटेनरचा जो अप्पर फेस आहे, म्हणजेच अप्परची लीड असणार आहे, म्हणजे त्या सिलेंड्रिकल कंटेनरचं जे झाकण आहे त्याचा एरियासुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण ते झाकणाची त्यांनी हाईट दिलेली आहे इथे 2 सेंटीमीटर. सो त्या झाकणाचा एरिया किती असेल हे सुद्धा त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. सो गिवन डायमीटर ऑफ सर्क्युलर बेस इक्वल टू 28 सेंटीमीटर, therefore radius r equal to 28/2 which is equal to 40 centimeter. Height equal to 20 centimeter, therefore curved surface area equal to question mark. सो इथं आपण आधी कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करून घेणार आणि त्यानंतर आपण एरिया ऑफ लोअर सर्क्युलर बेस आहे तो फाइंड आउट करणार. सो कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πr/h. सो पाचची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार. 22/7, r आहे 40 आणि h आहे 20. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला आन्सर येतो 1760 स्क्वेअर सेंटीमीटर. सो एरिया ऑफ सर्क्युलर बेस आता आपण फाइंड आउट करणार. एरिया ऑफ सर्क्युलर बेस इक्वल टू πr². आरची व्हॅल्यू आहे 14. सो 14 × 14 × 22/7. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला आन्सर येतो 660 स्क्वेअर सेंटीमीटर. सो आता आपल्याला कर्व सरफेस एरिया मिळालेला आहे आणि एरिया ऑफ सर्क्युलर बेस मिळालेला आहे आणि हे दोन्ही एरियाज आता आपण ॲड करणार, कारण आता आपल्याला एरिया ऑफ शीट फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर एरिया ऑफ शीट इक्वल टू 1760 + 660 which is equal to 2376 square centimeter. Therefore area of sheet equal to 2376 square centimeter. मग स्टुडंट आता आपल्याला एरिया ऑफ लीड फाइंड आउट करायचं आहे. सो सेम वेने आपण आधी कर्व सरफेस एरिया ऑफ लीड फाइंड आउट करणार प्लस एरिया ऑफ बेस, म्हणजे लीडचा जो कर्व सरफेस एरिया आहे आणि जो लीडचा बेस आहे ह्या दोन्ही एरिया आपण ॲड करणार. सो कर्व सरफेस एरिया ऑफ ए लीड इक्वल टू 2πr/h प्लस एरिया ऑफ बेस इक्वल टू r². सो इथे पाचची व्हॅल्यू आपण 22/7 पुट करणार. आर आपला सेम राहणार जो आहे 14 सेंटीमीटर. एचची व्हॅल्यू इथे 2 सेंटीमीटर काढा. लीडची हाईट आहे 2 सेंटीमीटर प्लस πr². पाचची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू आर आहे 14 × 14. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं फायनल आन्सर येतं 792 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ ए लीड ऑफ ए सिलेंड्रिकल कंटेनर इक्वल टू 792 स्क्वेअर सेंटीमीटर. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत